एक महिना झालाय दादांच्या जाण्याला. हे सांगताना फार अंतःकरण जड होतंय. अजूनही विश्वास नाही आहे की दादा आपल्यातून कुठं निघून गेले असतील. खरं तर महाराष्ट्राच्या संवेदना एक महिना झाल्या तशाच आहेत जशा पूर्वीपासून होत्या. अजूनही लोकांच्या मनातलं शंकेचं काहूर काही मिटत नाही. त्याच्यामुळे एका महिन्यात आता या विमानाच्या अपघातानंतर आमच्या काय हाती आलं महाराष्ट्राच्या, तर मला असं वाटते अद्यापही जे ठोस काही लागत होतं आम्हाला, म्हणजे जर सीबीआय चौकशी बसली असेल, उच्चस्तरीय चौकशी बसली असेल, न्यायालयीन चौकशी बसली असेल, तर जे ठोस काहीतरी पाहिजे होतं फास्ट ट्रॅकवर, ते अजूनही झालं नाही. इतकंच काय तर या एका महिन्यातलं फलित काय, तर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी एफआयआर नोंदवून न घेणं, मला असं वाटते हे दुर्दैवी फलित या एका महिन्याचं आहे. अद्यापही वैमानिकाचा जो संशयास्पद रेकॉर्ड होता त्याबाबत खुलासा झाला नाही. विमानातल्या बेकायदेशीर बदल, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे सीव्हीआर मधला फेरफार, ब्लॅक बॉक्सचे झालेले नुकसान, आता म्हणतायत ते सुरक्षित आहे. व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचं राजकीय कनेक्शन, हवामानाचा चुकीचा अंदाज होता की काही दबाव वैमानिकावर होता. बारामतीमधल्या सेफ लँडिंगला एक इतिहास आहे, कारण ते अजितदादांचं स्वतःचं होमग्राऊंड होतं आणि हजारो वेळा तिथे त्यांनी लँडिंग केलं आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीची त्यांची आणि त्यांच्या वैमानिकांना पूर्ण कल्पना होती. मग शेवटच्या क्षणी प्रवासाचे साधन बदलणे असेल, ऑपरेटर कंपनीची संशयास्पद भूमिका असेल आणि याला तांत्रिक पुराव्यांशी काही छेडछाड झालेली आहे का, काही घातपात झालेला आहे का, किंवा अशा प्रकारचं सुसाईड बॉम्बर कोणी विमानात ठेवला गेला होता का, पोलीस तपासाऐवजी सीबीआयकडे धाव घेण्यामागची नेमकी कारणं काय, एटीसी सोबतचा तुटलेला कॉन्टॅक्ट, इंजिनमधले झालेले स्फोट, व्हीआयपी प्रोटोकॉलचं उल्लंघन, डिजिटल फुटप्रिंट आणि सीसीटीव्ही, गुप्तचर यंत्रणांचे अपयश, फॉरेन्सिक रिपोर्ट जे आहेत, हाय स्पीड इम्पॅक्ट, इंटरनॅशनल क्रॅश याची संदिग्धता, रडारवरून विमान गायब होणे आणि बॅगेतील महत्वाचे दस्तऐवज, हे असे अनेक प्रश्न आहेत की ज्यात अजूनही ते कोडं उलगडलेलं नाही. म्हणून महाराष्ट्र या विमान दुर्घटनेवर घातपाताचा संशय व्यक्त करतोय आणि मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी एफआयआर न घेतल्यामुळं किंवा झिरो एफआयआर न केल्यामुळं, त्याचप्रमाणे बारामती सुद्धा पोलीस स्टेशननी एफआयआर न घेतल्यामुळं ही शंका आणखी बळावते आहे. आणि म्हणून एका महिन्यात अजितदादांसारख्या इतक्या मोठ्या नेत्याच्या विमानाच्या दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्राच्या हाती काय आलं, तर शंकेचं काहूर. अजूनही साहिल मदन, यश, सुमित कपूर हे तिघही कुठे आहेत? कालपर्यंत मी दोघांची नावं घेत होतो, आज मी तिसरं नाव घेतोय, सुमित कपूर. कारण सुमित कपूरबद्दल अनेक गोष्टी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून यायला लागल्यात की तो कॅलिफोर्नियात असावा, कोणी म्हणतं मुलीकडे गेलेला असावा. जर तो अमेरिकेत असेल तर त्याला अमेरिकेत जाऊन सुद्धा शोधण्याची भविष्यात तयारी ठेवावी लागेल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अनुत्तरित प्रश्नाला आता कधी वाचा फुटेल याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. नाही, पक्षाची सुरुवातपासून भूमिका आहे की अजितदादांच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे. काल स्वतः काही दिवसांपूर्वी आमच्या पक्षाच्या नेत्या, राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या मुख्यमंत्र्यांना भेटल्या. त्यांनी सुद्धा सीबीआय चौकशीची मागणी केली. आता त्यांनी मागणी केली, त्यांच्यासोबत शिष्टमंडळ पण होतं, मग याचा अर्थ सर्व पक्षांनीच मागणी केली. स्वतः जय पवार यांनी सुद्धा ब्लॅक बॉक्स संदर्भात ट्विट केलं होतं. त्यामुळे सर्व पक्षाची मागणी ही आहेच. फक्त पत्रकारांसोबत मी जरा मोकळा संवाद साधतो, इतर आमदार मोकळा संवाद साधत नसतील असं मला वाटतं. विलिनीकरणासंदर्भात एक चर्चा समोर येते आहे. एका बड्या नेत्यांनी सांगितलं की हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवारांनी त्यांना चिठ्ठी पाठवली आणि भेटायला आहे असं सांगण्यात आलं आणि तेव्हापासून या विलिनीकरणाच्या चर्चांना सुरुवात झाली. खरंच विलिनीकरण होणार होतं का? कारण आता राष्ट्रवादीकडून शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रतिक्रिया येते की आम्हाला त्यांच्याकडून ऑफर आली होती की या आपण एकत्रित येऊया. असा विलिनीकरणाच्या चर्चेच्या कुठल्याही म्हणजे चर्चेमध्ये, मीटिंगमध्ये मी सहभागी नव्हतो. मी काय पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य नाहीये. विलिनीकरणाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा आदरणीय अजितदादांचा होता
आणि अजितदादांनी जो निर्णय घेतला असता त्या निर्णयाला आम्ही सर्वांनी एकमतानं होकार दिला असता. त्यामुळे मी त्या पूर्ण घडामोडीमध्ये नव्हतो. त्यामुळे कुठल्या बड्या नेत्यांनी कशी चिठ्ठी दिली याबद्दल मला माहिती नाही. असं आहे की रोहित पवारांचे काका गेलेत, राज्याचे उपमुख्यमंत्री गेलेत. त्याच्यामुळे ते स्टंट म्हणता येणार नाही. कारण ज्या घरातला एखादा व्यक्ती गेला त्या घरातली व्यक्ती जर न्यायासाठी काल बघा तुम्ही, काल सकाळी ते मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंना भेटले, परवा ते बारामतीला गेले, नंतर ते परत मुख्यमंत्र्यांना भेटले, आज ते एकनाथ शिंदे साहेबांना काल भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे त्यांची ती धडपड आहे की व्हीएसआर व्हेंचरवर एफआयआर का होत नाही, डीजीसीवर एफआयआर का होत नाही, तर याला स्टंटबाजी कशी म्हणता येईल. मी याला स्टंटबाजी म्हणता येत नाही. कारण माझं अनिल पाटील साहेबांना विनंती आहे की भावनिकतेनं सगळ्या ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. उद्या मी फिरलोय इकडे, मी पण जातोय, मी पण मुख्यमंत्र्यांची भेट घेतोय, तर तुम्ही अमोल मिटकरी पण स्टंटबाजी करतोय असं म्हणून मोकळं होण्याचं काही कारण नाही. बरोबर आहे. पहिल्या दिवशी आम्ही पण म्हटलं होतं की तिथे धुकं होतं की धोका होता. त्याच्यामुळे आज महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा स्वाभिमान असलेल्या अजितदादांच्या संदर्भात मराठी माणूस म्हणून जो कोणी पुढे येत असेल, जो कोणी त्या गोष्टीला समर्थन देत असेल, त्या गोष्टीचं नक्की स्वागत केलं पाहिजे. त्यांनी त्या विषयाचं गांभीर्य ओळखलं आणि शेवटी ती व्यक्ती लहान नाहीये. त्यांनी त्या विषयाचं गांभीर्य ओळखलं आणि त्यांनी जर पोलिसांवर ताशेरे ओढले असतील तर ही गोष्ट फार संवेदनशील आहे आणि ती महत्वाची पण आहे. असं आहे, व्हिडिओ जो व्हायरल झाला तो व्हिडिओ मी पण बघितला. त्यात आमच्या पक्षाच्या आमदार सरोजताई अहिरे हे त्यांच्या अवतीभोवती जी एक दोन माणसं होती, त्यामध्ये आमदार सतीश चव्हाण साहेब आणि आमच्या पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपेजी. मी जे सीसीटीव्ही फुटेज मी जे पाहिलंय त्याच्यामध्ये सांगतोय की ती दोन लोक तिथे होती आणि ती माणसं पुढे होती. म्हणून त्या सरोजताईंनी असं म्हणलं की आता तुम्ही माणसं आम्हाला कधी दादांपर्यंत पोहोचू दिलं नाही, आता वहिनींपर्यंत स्त्री म्हणून तरी पोहोचू द्या, असं मिश्किलपणे त्यांनी म्हटलं. त्याला राजकीय अँगल लावण्याचा काही आणि कुजबूज असल्याचा काहीच मला वाटतं संबंधच नाही. सर, राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती सुरू आहे, मात्र प्रचंड हाल उमेदवारांचे होताना पाहायला मिळत आहे. काल लोकशाही मराठीने मीरा भाईंदरमधली परिस्थिती दाखवली. अक्षरशः रस्त्यावरती मुली देखील ज्या परीक्षेसाठी आल्या तिथं झोपलेल्या होत्या रात्रभर. मला वाटत नाही का व्यवस्थित एक व्यवस्था उभारण्याची गरज आहे. दरवर्षी अशा प्रकारे पोलीस भरती ज्यावेळी होते त्यावेळी अशाच प्रकारे हाल होत असतात. आता हे पोलीस भरतीच्या उमेदवारांचे हाल तुम्ही सांगितले, पण पोलिसांकडे एफआयआर द्यायला जाणाऱ्या आमदारांचे काय हाल मरीन ड्राईव्ह पोलीसवाल्यांनी केले हेही तुम्ही पाहिले. की पोलीस भरतीच्यासाठी जाणाऱ्या मुलांचे होत असलेले हाल आणि पोलिसांकडे न्याय मागायला जाणाऱ्या आमदारांचे होत असलेले हाल, ह्या दोन्ही बाजू सारख्याच आहेत. त्यामुळे पोलीस भरतीचं तुम्ही मीरा भाईंदरचं जे हृदयद्रावक चित्र दाखवलं ते निश्चितच शोभनीय नाही. आणि मला विश्वास आहे की राज्याचे गृहमंत्री त्याला गांभीर्यानं घेऊन त्यासाठी काही ना काही पर्यायी व्यवस्था करतील. सत्र सुरू आहे, परिषदेमध्ये तुम्ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या किंवा कुठल्या आयुधाच्या माध्यमातून हा प्रश्न मांडणार आहात? आजच पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा प्रश्न मी मांडणार. महाराष्ट्र के दिवंगत उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार साहब, इनके फ्लाइट क्रैश को आज पूरा 1 महीना हो रहा है. आज 28 फरवरी है. इसी दिन पिछले महीने में एक दुर्घटना हुई थी जिससे पूरा देश सुन्न था. देश में काफी निराशा का चित्र वहां पे दिखा और आज तक 1 महीने तक महाराष्ट्र का कोई भी घर ऐसा नहीं है कि जहां अजीत दादा की यादें आज भी ताज़ी नहीं होगी. लेकिन 1 महीने में बहुत सारे सवालात अभी भी बाकी रहते हैं. साहिल मदन कहाँ है, यश कहाँ है, सुमित कपूर कहाँ है. डीजीसीए ने जिस तरीके से वीएसआर वेंचर को एक परवानगी दी थी या उनको एक अथॉरिटी दी थी दादा को टेक ऑफ करके बारामती ले जाने तक, तो बारामती जैसी सेफ लैंडिंग जहां हो सकती है, जहां कई बार अजीत दादा हो, पवार साहब हो, आना जाना उनका रहता था, वहां पे इस तरीके से फ्लाइट क्रैश होना और बहुत सारी संदिग्धता सीसीटीवी फुटेज से लेके
दादा के VSR वेंचर में बैठने तक की अभी भी कायम है। 1 महीने में क्या हाथ में आया, तो 1 महीने में ब्लैक बॉक्स मिला और ब्लैक बॉक्स भी पहले जला हुआ मिला, फिर उसका डेटा रिकवरी के लिए बाहर देश भेजा गया। 1 महीने में क्या हासिल हुआ, तो 1 महीने में उच्च स्तरीय जांच की गतिविधियां और उच्च स्तरीय जांच की जिस तरीके से शब्द दिया गया वो भी अभी तक पूरा नहीं हुआ। 1 महीने में क्या हासिल हुआ, तो इस 1 महीने में अजीत दादा जैसे बड़े नेता के विमान दुर्घटना पर DGCA पर सवाल उठाने के लिए जब 4 विधायक महाराष्ट्र के मरीन ड्राइव पुलिस स्टेशन पहुंचे तो उनको FIR भी नहीं उनका दर्ज हुआ। ये 1 महीने में अजीत दादा जैसे बड़े नेता के जाने के बाद का महाराष्ट्र का दुर्भाग्य है। आज 1 महीना पूरा हो रहा है, लेकिन दुर्भाग्यवश ये कहना पड़ता है कि अजीत दादा जैसे नेता के न्याय के लिए अगर FIR भी दर्ज नहीं होती हो तो मुझे लगता है महाराष्ट्र के दृष्टिकोण से, महाराष्ट्र के हित से उचित नहीं। हम दादा को अभी भी मिस कर रहे हैं और दादा जैसा नेता महाराष्ट्र से इस तरीके से चले जाना, अभी तक वो सदमा महाराष्ट्र में घर घर में कायम है। तो आपको ऐसा लग रहा है कि इसमें कहीं ना कहीं जो जांच एजेंसी है या फिर महाराष्ट्र सरकार कहीं ना कहीं असक्षम है इस पूरे मामले को जांच करने के लिए? मैंने असक्षम तो नहीं कहा, लेकिन कार्य करने का जो फास्ट ट्रैक चाहिए उस तरीके से फास्ट ट्रैक अभी तक इस पूरे इन्वेस्टिगेशन में जो दिखता नहीं है वो काफी शर्मनाक है। हम चाहते हैं कि CID इंक्वायरी यानी कि कम से कम CCTV फुटेज तो दादा का मिले VSR में बैठने तक का, करीना गेट नंबर 8 से VSR तक। तो जांच चल रही है, तो बिल्कुल चल रही है, लेकिन जांच करने का तरीका जिस तरीके से डिले हो रहा है उसके बारे में संदिग्धता है। महाराष्ट्र के कई जिलों में और पूरे तमाम राज्य में जो है एग्जाम्स हो रहे हैं 10th और 12th दोनों ही स्टार बोर्ड्स के, लेकिन इसी बीच कई सारे कॉपी करने के इंसिडेंट्स जो है सामने आ रहे, AI का इस्तेमाल किया जा रहा है, जिसे लेकर अब कई महाराष्ट्र सरकार द्वारा विकल्प भी आजमाए जा रहे हैं। नहीं, अगर इस तरीके से कॉपी सेंटर पे 10वीं 12वीं के होता होगा और AI टेक्नोलॉजी का यूज करके जिस तरीके से आप बोल रहे हो, अगर ये सच बात है और होगी भी, मैंने भी कई सारे सेंटर ऐसे मेरे कान पे अभी वो वीडियोस भी आए मेरे मोबाइल पर भी कि किस तरीके से कॉपी चल रही है, तो इस पे महाराष्ट्र के शिक्षा मंत्री का जरूर इस पे वो ख्याल देंगे और गंभीरता से लेंगे, क्योंकि मुझे लगता है 10वीं के अभी आधे पेपर तो हो चुके हैं, लेकिन अब पछताए हो तो क्या, चिड़िया चुग गई खेत, ऐसा नहीं होने को ना। सर शिखर बँक घोटाळा प्रकरणी काल एक निर्णय आलेला आहे, कोर्टाने क्लीन चिट दिलेली आहे, या सगळ्याकडे कसं बघता? कारण असं आहे, क्लीन चिट देणं म्हणजे तुमचा भ्रष्टाचार दाबणं असा त्याचा अर्थ होतो। भ्रष्टाचार झालाच नसल्यामुळे कोर्टाने, माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचा अर्थ असा आहे की गोवण्याचा प्रयत्न झाला पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही, त्यामुळे माननीय कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत करतो आणि आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा आनंद आहे। तुम्ही बघा, ह्या गोष्टी कधी कधी आरोप होत असतात। आता अरविंद केजरीवालांवर सुद्धा मद्य ते काय घोटाळ्याचे आरोप झाले, त्यांच्यासह 23 लोकांना आत टाकलं गेलं, पण काल ते निर्दोष झाले। त्याच्यामुळे आरोप होणं, ते सहन करावं लागणं आणि त्यातून निर्दोष मुक्तता होणं, त्याच्यामुळे क्लीन चिट हा शब्द मी म्हणणार नाही, पण माननीय न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे। याचा अर्थ आरोप करणं सोपं होतं, मात्र आरोपात काही तथ्य नसेल तर अशा प्रकारे न्यायालयीन व्यवस्था आजही सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभी असते। टीका करतायत की उपमुख्यमंत्री झाल्या सुमित्रा पवार आणि महिन्याभरातच त्यांना या सगळ्या गोष्टीतून मुक्तता मिळाली, हे सर्व सोयीचं राजकारण आहे। जे विरोधक असं म्हणत असतील त्यांच्या जिभेला हाड नाही। आदरणीय सुनेत्रा वहिनींना मुक्तता मिळाली असा उन्मत्तपणाचा शब्द जर कोणी मुजोरडा आणि माजोरडा करत असेल तर मला असं वाटते त्याला एकतर आई बहिणीच्या संदर्भामध्ये कसं बोलावं याचं भान नसेल किंवा त्याच्या मायबापांकडून त्याला संस्कार नसतील। अरे तुम्ही विरोध करा, पण अशा पद्धतीने नालायकांना जर बोलत असाल तर हे महाराष्ट्र कसं सहन करणार आहे? त्यामुळं अशा लोकांच्या विरोधाला आम्ही कवळीची किंमत देत नाही। निर्दोष असणाऱ्या व्यक्तीला जर निर्दोष ती व्यक्ती होत असेल आणि मग एका महिन्यात त्यांना काय मुक्ती मिळाली असं, त्या मुक्तता मिळाली असं म्हणणाऱ्याच्या बुद्धीची कीव करावी वाटते। झालं ना आता? झालं ना? भिवंडीमध्ये नमाज पठणाचा एक कार्यक्रम सुरू आहे, त्यासाठी पार्किंगची व्यवस्था या लोकांनी केलेली होती, मात्र ही पार्किंगची व्यवस्था
पालिकेने पाडून टाकली आणि त्यामुळे तिथे आता तीव्र नाराजी पसरलेली पाहायला मिळते. कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे, कारण सध्या मोजे सुरू आहेत त्यामुळे? तुम्ही फार प्रश्न महत्वाचा विचारला आणि हा प्रश्न विचारून तुम्हाला आता काय उत्तर द्यावं. मी तुम्हाला एक मात्र सांगतो, माझ्या मागं जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्याच्या समोर जे भारतीय संविधानाची उद्देशिका आहे, त्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना ह्याचे स्वातंत्र्य आणि दर्जाची व संधीची समानता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले शब्द तिथे कोरलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वांना आपल्या धर्माची प्रार्थना करण्याची मुभा आहे. एखाद्या पत्रकारांच्या स्टुडिओमध्ये जसं गणपती बसवण्याची मुभा आहे, हिंदू धर्माला आपण सन्मानानं गणपती बसवतो, तसंच त्या स्टुडिओमध्ये जर मुस्लिम बांधवांना नमाज पढायची असेल तर त्याला विरोध व्हावा. मला असं वाटते ते दुर्दैवी आहे. महानगरपालिकेने कशा अर्थाने ते बॅरिगेड्स काढले किंवा कसं कायदा सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण झाला असं काही असेल तर महानगरपालिकेची जर चूक असेल तर त्यांनी ती दुरुस्त करावी. पण कुठल्याही धर्माच्या आड कोणी येता कामा नये असं मला वाटतं. कारण या देशाला एक संविधान आहे आणि ते संविधान जिवंत आहे.